नमस्कार। सातारा लोकसभा मतदारसंघ। सातारा लोकसभा निवडणूक ही खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे हॉट सीट झाली आहे। शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि भाजपकडून उदयनराजे लढत आहे। ही निवडणूक सातारा लोकसभा मतदारसंघातील असली तरी या निवडणुकीत साताऱ्याच्या विकासाचे प्रश्न सोडून मुंबईतील बाजार समितीतील झालेला भ्रष्टाचार हा मुद्दा सध्या त्या ठिकाणी गाजत आहे। स्थानिक काही मुद्दे आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील, ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील MIDCचा विकास होणे अपेक्षित होते, त्या प्रमाणात तो झालेला नाही। त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी सातारा इथून थेट पुणे आणि मुंबई या ठिकाणी जावे लागते। सातारा MIDCमध्ये काही मोठ्या कंपन्या होत्या, पण त्या बंद पडल्या आहेत। तिथे नवीन कारखाने सुरू झाले नाहीत। दुष्काळी भागाकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाहीत। पर्यटनाच्या काही संधी होत्या, पण काम मात्र कागदावरच झालेले आहेत। तर हे प्रमुख काही मुद्दे सातारा लोकसभा मतदारसंघातील पाहता येईल। तर 2019 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडले ते पहा। या 2019 मध्ये श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी हे विजयी झाले होते 6,36,620 मते घेऊन। तर उदयनराजे भोसले हे भाजप 5,48,903 मतं घेऊन पराभूत झाले होते। सोबतच चंद्रकांत खंडाईत यांना जे वंचितचे होते त्यांना 17,203 मते मिळाली होती। तर ही सातारा लोकसभा मतदारसंघात आपल्याला 2019ची स्थिती पाहता येईल। उदयनराजे भोसले यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना मुंबई बाजार समितीमधील भ्रष्टाचारावरून टार्गेट केले जात आहे। तर शशिकांत शिंदे यांनी आता लोकांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळे मला कोणावरही टीका करायची नाही अशी भूमिका घेतली आहे। प्रचारात रोज वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असताना सातारा जिल्ह्यातील समस्या आणि विकासाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहिलेला आहे। साताऱ्यातील जनतेला अनेक बाबतीत रखडलेला साताऱ्याचा विकास हवा आहे, असे असताना वेगळ्याच मुद्द्याची चर्चा होत असल्यामुळे लोकांनाही निवडणुकीतील मुद्दे फारसे रुचत नसल्याचे दिसत आहे।